भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब जय भीम जय शिवराय। आज आपण सनपूर गावच्या वतीनं एक गाव एक भीम जयंती हा नाविन्यपूर्ण उपक्रम आपण सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन गावातील 11 गणेश मंडळ, पारायण मंडळ आणि सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन आपण संयुक्तरित्या साजरा करत आहोत। या निमित्तानं गावातील जे प्रतिष्ठित लोक आहेत, मित्रमंडळी आहेत आणि त्यांच्या वतीनं या कार्यक्रमाला भरभरून असा 2 दिवस प्रतिसाद मिळत आहे। आणि आज शेवटचा दिवस आहे या उपक्रमाचा। काल आरोग्य शिबिराच्या निमित्तानं 300 लोकांची सर्वरोग तपासणी शिबिर झालेलं आहे। त्यानंतर संध्याकाळी गावातील सर्व महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रमही नाविन्यपूर्ण म्हणजे मोठ्या जल्लोषात पार पडला। आणि आज थोड्याच वेळात ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांना आता थोड्याच वेळापूर्वी आपले ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांचे महात्मा फुले आंबेडकर, शाहू फुले आंबेडकर यांच्या जीवनावरती प्रबोधनात्मक व्याख्यान झालेलं आहे। आणि या व्याख्यानाच्या माध्यमातून आपण एक नवीन वैचारिक क्रांती इथं घडवलेली आहे। आणि सनपूर ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही निलज्योत मित्रमंडळाच्या वतीनं सर्वांना या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद देतो। आपल्या सनपूरच्या मंडळाने आयोजित केलेला हा संयुक्तिक कार्यक्रम आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, गौतम बुद्ध आणि सर्व समाजातले समाजसुधारक यांचा एकत्रित कार्यक्रम घेऊन एक सातारा जिल्ह्यामध्ये या मंडळानं एक आदर्श जो निर्माण करून दिलेला आहे। अशाच प्रकारचा आदर्श सातारा जिल्ह्यातल्या सर्व मंडळांनी करावा असं मी विनंती करतो। आणि मी या मंडळांचं आणि या सर्व समाजसेवकांचं गावामार्फत हार्दिक अभिनंदन करतो। यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे यावर्षी आम्ही सनपूर गावाच्या वतीनं 135वा भीमजयंती उत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज आम्ही साजरा करीत आहोत। कालपासून आम्ही म्हणजे 2 दिवस विविध कार्यक्रमाचं आयोजन केले। काल आरोग्य शिबिर झालं,
अतिशय लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि पुन्हा काल महिलांच्यासाठी पुन्हा संध्याकाळी खेळपैठणीचा कार्यक्रम झाला आणि आज दिवसभरात आज रात्री 12 वाजेपर्यंत कार्यक्रम आहेत. मला एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे की जे आता युवा पिढी आहे त्यांनी अशा पद्धतीने याहीपेक्षा चांगले उपक्रम राबवून आपल्या गावामध्ये भीमजयंती साजरी करावी, आमचा त्यांना सहकार्य राहील. आणि आमच्या विनंतीला मान देऊन ॲडव्होकेट मोहिते साहेब उपस्थित राहिलेत, विविध पदाधिकारी कालपासून उपस्थित राहिलेत. या सर्वांचं मी मनपूर्वक मंडळाच्या वतीनं आभार मानतो आणि धन्यवाद देतो. यापुढे अशा चांगल्या संकल्पना घेऊन भीमजयंती निलज्योत मित्रमंडळाच्या वतीनं साजरी करावी एवढंच मी आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आज सनबूर गावामध्ये संयुक्तिक जयंती महोत्सव साजरा होत आहे. यानिमित्त सनबूर गावाच्या वतीनं व पाटणवासियांच्या वतीनं भीम जयंतीला हार्दिक शुभेच्छा. भीम जयंतीनिमित्त आज सनबूरमध्ये निलज्योत मित्रमंडळ यांनी जो गावाच्या वतीनं घेतलेला संयुक्तिक जयंती महोत्सव आहे त्याला ग्रामपंचायत सनबूर तर्फे हार्दिक शुभेच्छा. आज सनबूर नगरीमध्ये बुद्धपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवरती इथल्या स्थानिक मंडळींनी अतिशय देखणा उपक्रम केला. मला मनापासून अभिनंदन करायचं आहे या साऱ्या संयोजक मंडळींचं, विशेषतः आप्पा मगरे आणि आमचे धर्मेंद्र मगरे सारे कुटुंबीय आणि आप्तगण हो. समाजामध्ये अनेक ठिकाणी विषमता पाहत असताना एक गाव एक उपक्रम या प्रक्रियेअंतर्गत हा अतिशय महत्त्वाकांक्षी उपक्रम या सनबूर गावामध्ये आज होतो आहे. महापुरुषांना आपण विसरत जाताना त्यांच्या चरित्र्यावरती भाष्य व्हावं, त्यांनी घालून दिलेली शिकवण समाजापुढंपर्यंत नव्यानं आणावी या उदात्त हेतूनं आयोजित केलेल्या व्याख्यानमाला आणि या साऱ्या उपक्रमाचं आता सांगता होती आहे. आणि इतक्या उन्हामध्ये आपण सारी ग्रामस्थ आणि सारे संयोजक अतिशय उत्साहानं आणि कुठल्याही पारंपरिक अन्य गोष्टींना फाट्या देऊन अतिशय शिस्तबद्ध असा उपक्रम केल्याबद्दल मी साऱ्या संयोजन समितीचं आणि उत्सव समितीचं आप्पांचं त्यांच्या साऱ्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि अशीच विचारधारा, ही विचारांची मशाल अशीच तेवत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत, जय भीम. आज महाराष्ट्र दिनाच्या, बुद्ध पौर्णिमेच्या, कामगार दिनाच्या साऱ्यांना मनपूर्वक शुभेच्छा.